इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान धडा 13वा रासायनिक बदल आणि रासायनिक बंध या धड्यामधील उपघटक आहे रासायनिक बंध। सर्वांना नमस्कार। इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान धडा 13वा रासायनिक बदल आणि रासायनिक बंध या पाठाचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण रासायनिक बदल कसे होतात व रासायनिक बदल होत असताना द्रव्यामध्ये जो रासायनिक संघटन होते व मूळच्या पदार्थांची अभिकारकांची रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ व उत्पादिते तयार होतात हे आपणही पाहिले व रासायनिक बंध तयार होत असताना अभिकारकांमधील रासायनिक बंध तुटतात व अभिक्रियांमध्ये नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ तयार होत असतात, म्हणजेच नवीन उत्पादिते तयार होत असतात। हे आपण मागील तासामध्ये अभ्यास केलेला आहे। तर आज आपण रासायनिक बंध या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत। रासायनिक बंध या मुद्द्यामध्ये आपण अणूचे अंतरंग या पाठामध्ये आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन व मूलद्रव्याची संयोजन यामध्ये परस्पर असलेला संबंध आपण मागील धड्यामध्ये अभ्यास केला आहे। तरी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि मूलद्रव्याची संयोजन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया। इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे इलेक्ट्रॉनची कमाल धारकता असलेली इलेक्ट्रॉनची संख्या, म्हणजे इलेक्ट्रॉन एकूण 4 कवचामध्ये सामावलेले असतात। ते 4 कवच म्हणजे K, L, M, N हे एकूण 4 कवच मूलद्रव्यांमध्ये असतात। पहिले कवच आहे K, दुसरे कवच आहे L, तिसरे कवच आहे M, चौथे कवच आहे N, असे एकूण 4 कवच असतात। आणि या कवचाची कमाल धारकता प्रत्येक कवचामध्ये वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन सामावलेले असतात। पहिल्या कवचांमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचांमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कवचामध्ये 18 इलेक्ट्रॉन आणि चौथ्या कवचामध्ये 32 इलेक्ट्रॉन। ह्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची कमाल धारकता ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि या धारकतेनुसार इलेक्ट्रॉन कवचांमध्ये सामावलेले असतात। म्हणजेच याची व्याख्या होईल एखाद्या मूलद्रव्याच्या अणूंमधील इलेक्ट्रॉनची कवचनिहाय मांडणी जी केलेली असते ती कवचनिहाय मांडणी म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन। यानंतर अणूची संयोजन ही बाह्यतम कक्षेवरती अवलंबून असते। म्हणजे इलेक्ट्रॉनमध्ये जे आपण कवचनिहाय मांडणी करणार आहोत त्या कवचनिहाय मांडणीमध्ये शेवटच्या कवचांमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, ती संख्या म्हणजेच कवच पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स कमी आहेत याच्यानुसार आपण त्या मूलद्रव्याचे आपण संयोजन ठरवू शकतो। मग यामध्ये शेवटच्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन जर पूर्ण कवचनिहाय मांडणीनुसार जर पूर्ण भरले असतील, उदाहरणार्थ समजा 2 नंबरचे कवच असेल त्या 2 नंबर कवचांमध्ये जर समजा 8च इलेक्ट्रॉन असतील, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन नसेल म्हणजे याची कमाल धारकता 8 आहे आणि शेवटच्या कवचामध्ये 8च इलेक्ट्रॉन असतील, मग ते रासायनिक बंध तयार करतील का? करणार नाही। तर ते मूलद्रव्य रासायनिक बंध तयार करणार नाही। म्हणजे ज्या मूलद्रव्याची शेवटची कक्षा पूर्ण भरलेली असते कवचनिहाय ते मूलद्रव्य रासायनिक बंध तयार करू शकत नाही। मग असे कुठले कुठले मूलद्रव्य आहेत की ते रासायनिक बंध तयार करू शकत नाही? त्या मूलद्रव्यांना म्हणायचं राजवायू, म्हणजे दुसरं त्याला नाव आहे निष्क्रिय वायू। निष्क्रिय वायू रासायनिक बंध तयार करत नाही, कारण निष्क्रिय वायू म्हणजेच राजवायूमध्ये शेवटची कक्षा ही पूर्णपणे भरलेली असते। आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजेच जे मूलद्रव्य रासायनिक बंध तयार करत असतात ते रासायनिक बंध 2 प्रकारे तयार करणार आहे। त्यातला पहिला बंध आहे आयनिक बंध
आणि दुसरा बंध आहे सहसंयुज बंध. या आयनिक बंधामध्ये प्रथम आपण एक उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये बघा, सोडियम अंक आहे 11 अणुअंक आहे, क्लोरीनचा अणुअंक आहे 17 अणुअंक आहे. सुरुवातीला आपण या दोन मूलद्रव्याची कवचनिहाय मांडणी करून घेऊया. कवचनिहाय मांडणीमध्ये आपण चारी कवचांची नावं लिहिणार आहोत. KLMN या चारी कवचांची आपण नावं घ्यायची आहे. बघा, सोडियम या मूलद्रव्यांमध्ये पहिल्या कवचांमध्ये त्याची कमालधारकता आहे 2, दुसऱ्या कवचाची कमालधारकता आहे 8, म्हणजे 8 आणि 2 10 झाले, आणि फक्त इथं अणुअंक आहे 11, म्हणजे शेवटच्या कवचामध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन असेल. ही झाली कवचनिहाय मांडणी. यानंतर क्लोरीन या मूलद्रव्याचा आपण कवचनिहाय मांडणी करूया. पहिल्या कवचांमध्ये असेल 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचांमध्ये असेल 8 इलेक्ट्रॉन. बघा, उरले एकूण 7 म्हणजे यम या कवचांमध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन असणार आहेत. ही झाली कवचनिहाय मांडणी. आता सोडियम आणि क्लोरीन या दोघांच्यामध्ये आयनिक बंध होतो. तो आयनिक बंध कसा होतो ते आपण या ठिकाणी अभ्यास करूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा त्या दोन मूलद्रव्यांची कवचनिहाय मांडणी करून घ्यायची आहे. यानंतर सोडियमच्या संयुजा किती आहेत? तर संयुजा म्हणजे शेवटच्या कक्षेवरून, म्हणजे याची कवच पूर्ण होण्यासाठी ह्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. कारण याची कमालधारकता सुद्धा 8 असू शकते, 18 आहे, पण 8 इलेक्ट्रॉन असतील तरी सुद्धा याची कमालधारकता किती असणार आहे? 8 असेल तर कवच पूर्ण होऊ शकतं. क्लोरीन ह्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये फक्त कवच पूर्ण होण्यासाठी, कक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर समजा या ठिकाणी सोडियम या मूलद्रव्यानं 1 इलेक्ट्रॉन आपला जर क्लोरीनला दिला तर या ठिकाणी क्लोरीनची शेवटची कवच पूर्ण होऊ शकते. मग या ठिकाणी यम या कवचातील 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला तर सोडियम या मूलद्रव्यांमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये फक्त 8 इलेक्ट्रॉन असणार आहेत. म्हणजे यम ही शेवटची कक्षा असेल आणि या कक्षामध्ये कवच पूर्ण होऊ शकतं. तर या ठिकाणी आपण सोडियम या मूलद्रव्याचा आपण कवचनिहाय मांडणी आकृती स्वरूपात आपण काढूया. आकृती स्वरूपात काढत असताना बघा, मध्ये आपण केंद्रक काढणार आहोत. मध्ये केंद्रक काढायचं, त्यानंतर मध्ये त्या मूलद्रव्याचं नाव लिहायचं, त्यानंतर पहिलं कवच आपण या ठिकाणी पूर्ण करूया आणि त्या पहिल्या कवचाला आपण नाव देऊया के. बघा, सोडियम या पहिल्या कवचांमध्ये 2 इलेक्ट्रॉन मी या ठिकाणी काढलेले आहेत. त्यानंतर सोडियम च्या दुसऱ्या कवचांमध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन आणि त्या कक्षेचं नाव आहे एल. एकूण मी या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन काढते. 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे दुसरी कक्षा एल कक्षेमध्ये 8 काढले आणि तिसऱ्या कक्षेमध्ये त्या कक्षेमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून या ठिकाणी मी वेगळ्या रंगीत करून दाखवते. यासाठी तुम्हाला वेगळं आहे असं लक्षात पण येईल. म्हणून या ठिकाणी मी यम ही कक्षा ही वेगळ्या रंगीत करून दाखवलेली आहे. बघा, KLM सोडियमची ही आकृतीनुसार आपण कवचनिहाय मांडणी केलेली आहे. हे झालं सोडियमसाठीचं. त्यानंतर कवचनिहाय मांडणी आपण या क्लोरीनची सुद्धा करूया. क्लोरीनमध्ये बघा, मध्ये आपण केंद्रक काढायचं आहे. केंद्रकामध्ये आपण मूलद्रव्याचं नाव लिहूया. त्यामध्ये पहिलं जे कवच आहे ते पहिलं कवच म्हणजे के कवच आहे आणि के कवच आहे. त्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवायचे आहे. दुसरं कवच मी काढते आता आणि या दुसऱ्या कवचांमध्ये
एकूण 8 इलेक्ट्रॉन काढायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण 8 इलेक्ट्रॉन. आता मी तिसरं कवच काढते. तिसरं कवचमध्ये बघा एकूण 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. तिसरं कवचाला नाव देऊया आपण यम कवच. एकूण इलेक्ट्रॉनची संख्या मोजून काढायचं. 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन 5 6 इलेक्ट्रॉन आणि 7 इलेक्ट्रॉन. एकूण 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता या ठिकाणी बघा हे सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण झालं आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉन संरूपण. आता या इलेक्ट्रॉन संरूपणमध्ये बघा सोडियमच्या शेवटच्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन पूर्ण सोडियम हा क्लोरीनला देत असतो. सोडियम आपला इलेक्ट्रॉन क्लोरीनला देणार. मग या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होत असतो आणि तो रासायनिक बंध कुठला असणार आहे? आयनिक बंध. मग आयनिक बंध म्हणजे काय? आपण हे डायग्राम झाल्यानंतर त्याची व्याख्याचा पूर्ण अभ्यास करूया. त्या ठिकाणी सोडियमनं क्लोरीनला आपली पूर्ण शेवटच्या कवचांमधलं 1 इलेक्ट्रॉन दिलेला आहे. शेवटच्या कवचांमधलं दिलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी शेवटची जी कवच आहे ती पूर्णपणे नष्ट होणार आहे आणि ह्यामध्ये सोडियममध्ये शेवटची कक्षा कुठली असणार आहे? एल कक्षा असणार आहे. ते आपण डायग्रामच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहूया. बघा दोघांमध्ये या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया झाली, रासायनिक बंध तयार झाले आणि दोन्ही सुद्धा इलेक्ट्रॉनची शेवटची कक्षा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. सोडियम आणि क्लोरीन ह्या 2 मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण आपण या ठिकाणी रेखाटन केलेलं आहे. आता रेखाटन करत असताना बघा ह्या ठिकाणी आयनिक बंध तयार होऊन ह्या सोडियम आणि क्लोरीन ह्या मूलद्रव्य आपल्याला कसे दिसणार आहे? जेव्हा सोडियमनं क्लोरीनला आपला 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याचं रेखाटन कसं होईल ते आपण या ठिकाणी करूया. बघा या ठिकाणी जेव्हा सोडियम शेवटच्या कक्षेमधला 1 इलेक्ट्रॉन देत असतो दिल्यानंतर त्याचं रेखाटन आपल्याला कसं करता येईल? तर पहिल्यांदा मी काढते सोडियम मध्ये केंद्र काढणार आहे. त्यानंतर पहिलं कवच काढणार आहे मी. पहिलं कवच आहे के कवच आणि के कवचामध्ये एकूण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्या ठिकाणी मी 2 इलेक्ट्रॉन्स काढलेले आहेत. त्यानंतर दुसरं कवच काढते. दुसरं कवच आहे एल कवच. बघा एल कवचामध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा एल कवचामध्ये मी 8 काढलेले आहेत. आता या ठिकाणी सोडियमला तिसरा कवच नसणार कारण सोडियमनं 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिलेला आहे म्हणून या ठिकाणी मी सोडियमला शेवटची कवच म्हणजे यम कवच या ठिकाणी मी काढत नाहीये कारण शेवटची कवचामध्ये इलेक्ट्रॉन त्यांना क्लोरीनला दिलेला आहे. आता क्लोरीनला दिल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण रेखाटन कसं करायचं ते आपण या ठिकाणी काढूया. क्लोरीन केंद्र काढले मी. आता केंद्रकानंतर मी पहिलं कवच काढत आहे. पहिलं कवचामध्ये एकूण 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून मी 2 इलेक्ट्रॉन काढते. 1 आणि 2. दुसरे कवच काढते. दुसऱ्या कवचाचं नाव आहे एल कवच. आता एल कवचामध्ये मोजून इलेक्ट्रॉन काढूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण एल कवचमध्ये 8 इलेक्ट्रॉन काढले. त्यानंतर सोडियमच्या तिसऱ्या कवचमध्ये 7 इलेक्ट्रॉन आपण पहिल्यांदा क्लोरीनचे काढून घेऊया. तिसरं कवच काढते मी. तर तिसरं कवचमध्ये बघा यम कवचमध्ये एकूण मी पहिल्यांदा क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन काढणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे क्लोरीनचे काढले. आता एक कवच मी वेगळ्या रंगीत खडून काढते कारण ते इलेक्ट्रॉन सोडियमकडून क्लोरीनला आलेला आहे म्हणून या ठिकाणी मी सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी काढते.
बघा आपण मोजून पाहूया या ठिकाणी हा सोडियमचा एक इलेक्ट्रॉन आणि हा क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन. सोडियमचं स्वरूप आणि क्लोरीनचं. सोडियममध्ये शेवटच्या कक्षामध्ये एकूण इलेक्ट्रॉन आपण मोजून बघू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे या ठिकाणी शेवटची कक्षा सोडियमच्या या ठिकाणी पूर्ण आहे आणि ती शेवटचं कवच कुठलं आहे? एल कवच. क्लोरीनचं पाहूया या ठिकाणी आपण. क्लोरीनच्या शेवटच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन मोजून पाहूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये सुद्धा एकूण 8 इलेक्ट्रॉन म्हणजे या दोन्ही इलेमेंट मूलद्रव्यांचे शेवटचे कवच पूर्णपणे या ठिकाणी भरलेले आहे. यावरून आपण आयनिक बंधन म्हणजे नेमकं काय, की आयनिक बंध म्हणजे कसा तयार होतो या ठिकाणी त्या व्याख्येचा अभ्यास करूया. या ठिकाणी आयनिक बंध याची व्याख्या आपण पाहूया. सोडियम व क्लोरीन जेव्हा एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा सोडियम त्याचा एक अणू संयोजक अणू क्लोरीनला देत असतो. संयोजक अणू क्लोरीनला देत असतो तेव्हा सोडियमवरती धनप्रभार निर्माण होतो आणि क्लोरीनवरती ऋणप्रभार. म्हणजेच याचा अर्थ काय बघा, जेव्हा सोडियम आपला एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देणार आहे म्हणजे सोडियम इलेक्ट्रॉन देतो म्हणजे त्याच्यावरती धनप्रभार निर्माण होतो. मी वर्गात असताना तुम्हाला सांगितलंय धनप्रभार म्हणजेच कोण, तर जो इलेक्ट्रॉन देणार आहे म्हणजे तो देणारा असतो तो नेहमी धनी असतो. धनी म्हणजे मालक. आता मालकांवरती कुठला प्रभार असणार आहे? धनी. आणि जो नेहमी घेत असतो दुसऱ्यांच्याकडून तो नेहमी कसा असणार आहे? ऋणी. म्हणून क्लोरीनवरती ऋण चिन्ह द्यायचं आणि सोडियमवरती धनचिन्ह द्यायचं. मग आता हे धनचिन्ह आणि ऋणचिन्ह ही संख्या प्रत्येकामध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक एक मूलद्रव्यांच्या डोक्यावरती एक धनचिन्ह असतं, 2 धनचिन्ह असतं, 3 धनचिन्ह असतं किंवा एक ऋणचिन्ह असतं, 2 ऋणचिन्ह असतात. मग हे संख्या कशावरून ठरलेली आहे, तर जेवढे इलेक्ट्रॉन देणार आहे, जो एखादा मूलद्रव्य जेवढे इलेक्ट्रॉन देत असतो, एक इलेक्ट्रॉन दिला तर त्याच्या डोक्यावरती एक धनचिन्ह द्यायचं. जर समजा त्या मूलद्रव्यानं 2 इलेक्ट्रॉन दिला असेल तर त्याच्या डोक्यावरती 2 ऋण धनचिन्ह द्यायचं. 3 इलेक्ट्रॉन दिला असेल तर त्याच्या डोक्यावरती 3 चिन्ह द्यायचं. जर समजा एखाद्या मूलद्रव्यानं जर 1 इलेक्ट्रॉन घेतला तर त्याच्या डोक्यावरती 1 ऋणचिन्ह, 2 इलेक्ट्रॉन घेतला असेल तर त्याच्या डोक्यावरती 2 ऋणचिन्ह, 3 इलेक्ट्रॉन घेतला असेल तर 3 ऋण चिन्ह येणार. आता या ठिकाणी हा धनी होणार आहे म्हणजे याच्यावरती धन आयन निर्माण होणार आहे आणि क्लोरीन हा इलेक्ट्रॉन घेतला म्हणून त्याच्यावरती ऋण आयन निर्माण होणार आहे. जेव्हा हे दोन्ही संयोग पावत असतात त्यावेळेला एका इलेक्ट्रॉननं दुसरा मूलद्रव्याला इलेक्ट्रॉन दिलेलं असतं. म्हणजेच या 2 मूलद्रव्यांमध्ये विजातीय प्रभार निर्माण होणार आहे. विजातीय म्हणजे वेगवेगळे प्रभार निर्माण होत असतात. आता हे वेगवेगळे प्रभार निर्माण झाल्यामुळं ह्या 2 मूलद्रव्यांच्या मध्ये एक स्थितिक विद्युत आकर्षण निर्माण होतं आणि हे विरुद्ध आकर्षण बल निर्माण झाल्यामुळे ते दोन्ही एकमेकाकडे आकर्षले जात असतात आणि आकर्षले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा बंध तयार होतो. त्या बंधाला आपण म्हणणारा आयनिक बंध. आयनिक म्हणजे याचा अर्थ आयन आहे आणि हा आयन म्हणजेच आयन निर्माण करून म्हणजे त्याच्यावरती धन आयन आणि ऋण आयन निर्माण करून त्यांच्यामध्ये 2 मूलद्रव्यांमध्ये जेव्हा बंध तयार होतो तेव्हा त्याला म्हणायचं आयनिक बंध. आता ह्याची रीतसर व्याख्या परीक्षेला काय लिहायची, तर परस्पर प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत सहसंयोज बंध असंही म्हणतात. पुन्हा एकदा सांगते, परस्पर प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आपण आयनिक बंध किंवा विद्युत सहसंयोज बंध म्हणतात. आता याच्यामध्ये आयनिक बंधाची तुम्हाला व्याख्या समजली, म्हणजे धन आयन म्हणजे ऋण आयन याचाही अर्थ तुम्हाला समजला. तर आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ह्या डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन या ठिकाणी केलेलं आहे सोडियम क्लोराईडचं. हे तुम्ही वहीमध्ये पूर्ण करायचं आहे. जेव्हा हे बघत असताना तुम्हाला ऐकत असताना फार सोपं वाटते, छान वाटते, पण ही डायग्राम तुम्ही तुमच्या मनाने व्यवस्थित त्याचा अनुअंक किती आहे किंवा त्याच्यामध्ये एकूण
कवचनिहाय मांडणी हे करायला तुम्ही स्वतः शिकायचं. जेव्हा तुम्ही स्वतः करशीला त्याच वेळेला तुम्हाला हे आयनिक बंध म्हणजे नेमकं काय, इलेक्ट्रॉन कशी द्यायचे किंवा कसं घ्यायचं हे रेखाटन करत असताना तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. आता या ठिकाणी तुम्हाला मी अजून एक आयनिक बंध सांगणार आहे उदाहरणाद्वारे. दुसरं उदाहरण आहे मॅग्नेशियम क्लोराईड. या मूलद्रव्याची आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते ते आपण रेखाटनच्या स्वरूपात आपण बघूया. मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती मॅग्नेशियम आणि क्लोरीन या मूलद्रव्यांच्या पासून कशी होते ते आपण या ठिकाणी पाहूया. मॅग्नेशियम आणि क्लोरीन या ठिकाणी बघा, मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियमसाठी Mg आणि क्लोरीनसाठी आपण Cl. मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 12, क्लोरीनचा अणुअंक आहे 17. बरं, या ठिकाणी परत आपण कवचनिहाय मांडणी करणार आहे. मॅग्नेशियमचा पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन. बघा 8 आणि 2 10 झाले, 2 शिल्लक राहतात आणि हे 2 तिसऱ्या कवचमध्ये म्हणजेच KLM. M कवचामध्ये एकूण 2 इलेक्ट्रॉन झाले. क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपांचं रेखाटन करूया आपण. बघा पहिल्या कवचमध्ये 2, परत 2 कवचमध्ये 8 आणि तिसऱ्या कवचमध्ये परत 7 इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी ह्या इलेक्ट्रॉन रेखाटन करत असताना क्लोरीनला अष्टक पूर्ण करण्यासाठी शेवटच्या कवचामध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. पण या ठिकाणी मॅग्नेशियमच्या शेवटच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. पण हे 2 इलेक्ट्रॉन जरा त्याची संयुगाची निर्मिती होत असताना बघा, या ठिकाणी आपण जर 2 क्लोरीनचे अणू घेतले, आपण 2 क्लोरीन म्हणजे अजून एक अणू घेतला तर त्याचं सुद्धा आपण रेखाटन करूया. 2 8 7. यातलं यामधील शेवटच्या कवचेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. मॅग्नेशियम काय करणार आहे तर 1 इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देणार आहे आणि 1 इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देणार आहे. बघा या ठिकाणी ह्या क्लोरीनचं सुद्धा अष्टक पूर्ण होईल, ह्या क्लोरीनचं सुद्धा अष्टक पूर्ण होणार आहे आणि मॅग्नेशियमचं सुद्धा अष्टक पूर्ण होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी शेवटच्या कवचेमधलं 2 इलेक्ट्रॉन एका क्लोरीनला आणि 1 उरलेला इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीनला. म्हणजे या ठिकाणी तिन्ही जे इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनचे शेवटचे कवच त्या ठिकाणी पूर्ण होईल. हेच आपण डायग्रामच्या स्वरूपामध्ये काढूया. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं का बघा तुमच्या, म्हणजे 1 मॅग्नेशियम हा 2 क्लोरीनला जोडलेला असतो. 1 मॅग्नेशियम हा 2 क्लोरीनला जोडलेला असणार आहे. म्हणून आपण याचं रेणूसूत्र नेहमी लिहित असतो बघा, MgCl2. म्हणजे 1 मॅग्नेशियम किती क्लोरीनला जोडलेला आहे, 2 अणूंना जोडलेला आहे. ह्या मॅग्नेशियम क्लोराईडचं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण रेखाटन करूया. त्या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपण काढणार आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा इलेक्ट्रॉन स्वरूपण करत असताना मी सुरुवातीला मॅग्नेशियम काढत आहे. पहिल्या कवचमध्ये बघा 2 इलेक्ट्रॉन, 1 2. त्यानंतर दुसरा इलेक्ट्रॉनमध्ये एकूण 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण 8 इलेक्ट्रॉन. Mg बघा या ठिकाणी तिसरा कवच काढते मी. तिसरा कवचमध्ये एकूण 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन रंगीत करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं कवचचं नाव आहे K, दुसरं कवच आहे L आणि तिसरं कवच आहे M. तिसऱ्या कवचांमध्ये मॅग्नेशियमचा इलेक्ट्रॉन स्वरूपण. क्लोरीनचा आपण काढूया. पहिलं कवच आहे 2 इलेक्ट्रॉन, दुसरं कवच
एकूण दुसऱ्या कवचमध्ये 8 इलेक्ट्रॉन काढतो, मोजून काढायचं. तिसरं कवच काढते एकूण. तिसऱ्या कवचामध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन, 2 3 4 5 6 7. परत अजून एक आपल्याला क्लोरीनचं लागणार आहे, म्हणून परत एकदा क्लोरीनचं मी काढते. पहिल्या कवचमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचमध्ये परत 7 इलेक्ट्रॉन, 2 3 4 5 6 7 8. तिसऱ्या कवचमध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन, या ठिकाणी आपण रंगीत खडूचा वापर करूया. 7 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे एकूण 1 मॅग्नेशियमचा काढला आणि 2 क्लोरीनचे काढले. लिहूया आपण खाली मॅग्नेशियम, क्लोरीन आणि क्लोरीन, म्हणजेच 1 मॅग्नेशियम हा 2 क्लोरीनला जोडलेला आहे. या ठिकाणी बघा, हा शेवटच्या कवचेमधला 1 इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देणार आहे आणि ह्या शेवटच्या कवचामधले इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देणार आहे. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन दिल्यानंतर आपण जे आपल्याला इलेक्ट्रॉन संरूपण मिळेल त्याचं रेखाटन आपण या ठिकाणी करूया. तर या ठिकाणी बघा, काढत असताना मी सोप्या पद्धतीनं, म्हणजे 1 क्लोरीन मी या ठिकाणी काढते इकडच्या बाजूला, किंवा साईडला काढलं तरी सुद्धा चालेल, काही अडचण येणार नाही. पुस्तकात बघितला तर मध्ये मॅग्नेशियम आहे आणि दोन्ही बाजूला क्लोरीन आहे. दोन्ही पद्धतीनं काढला तरी सुद्धा काही अडचण नाही. फक्त इलेक्ट्रॉन दाखवत असताना शेवटची कक्षा आपण पूर्णपणे दाखवूया. काढत असताना मी इथं एका बाजूला क्लोरीन घेते. पहिलं कवच आहे 2 इलेक्ट्रॉन, दुसरं कवच दाखवते मी. दुसरं कवच आहे एकूण 8 इलेक्ट्रॉन, मोजून काढायचे आहेत हे इलेक्ट्रॉन. आठ इलेक्ट्रॉन. तिसरं कवच रंगीत खडूचा वापर केला या ठिकाणी. मी क्लोरीनचं दाखवते ते हिरव्या रंगाने दाखवले, हिरव्या रंगाचाच वापर करूया आपण या ठिकाणी. आणि यम कवचामध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन आहे, तर दाखवत असताना एकूण 7 इलेक्ट्रॉनच दाखवायचे. बघा, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे ह्या क्लोरीनचं मी 7 दाखवले. दुसऱ्या क्लोरीनचं सुद्धा 7 दाखवायचं. अजून एक या ठिकाणी क्लोरीन काढते, दोन्ही पद्धतीनं काढला तरी सुद्धा चालेल. इथं मी जागेच्या अभावी तुम्हाला थोडंसं किचकट वाटेल. तिसरं KL, त्याच्यामध्ये बघा एकूण दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन काढते. तिसरं कवच क्लोरीनचा तिसरा कवच आहे यम कवच. यम कवच आपण रंगीत हिरव्या रंगाचा वापर केला, परत मी हिरव्या रंगाचाच वापर करते या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन काढते. 4 झाले, 5 6 आणि 7. आता या ठिकाणी मी आता मॅग्नेशियमचा काढणार आहे. मॅग्नेशियमचा काढत असताना जाग्याभावी मी थोडंसं खाली काढते. बघा, मॅग्नेशियम पहिलं कवच आहे. पहिलं कवच या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन दाखवते. दुसऱ्या कवचमध्ये बघा 8 इलेक्ट्रॉन आहे. इथे सुद्धा आपण पाहू शकतो दुसरा आहे, त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन दाखवायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन. तिसरं कवच हा पहिला झाला K, हा दुसरा झाला M.
तिसरा कवच पाहिला तर तिसरा कवच या ठिकाणी असणार नाही, कारण का ह्या तिसऱ्या कवचमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर 2 इलेक्ट्रॉन एका क्लोरीनला दिलेला आहे आणि ह्या एका क्लोरीनला दिलेला आहे, म्हणजे यातला शेवटची कक्षा आहे मॅग्नेशियमची ती पूर्णपणे निघून जाणार आहे, कारण त्याला एक इलेक्ट्रॉन एका क्लोरीनला दिलेला आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला दिलेला आहे, म्हणजे ह्या मूलद्रव्याला एक इलेक्ट्रॉन गेला आणि ह्या मूलद्रव्याला एक इलेक्ट्रॉन गेलेला आहे. असं पाहायला गेलं तर या दोघां तिघांच्यामध्ये आयनिक बंध तयार झाला, म्हणजेच ह्या मॅग्नेशियमला क्लोरीनला आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन दिलेला आहे, म्हणून त्यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होतो. मोजून पाहू शकतो आता आपण की शेवटच्या कक्षेमध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन झालेले आहेत आणि शेवटची कक्षा या ठिकाणी पूर्णपणे भरलेली आहे. तर या ठिकाणी बघा ह्याच्यावरती आयन्स कसे निर्माण होतात, तर मॅग्नेशियमनं 2 इलेक्ट्रॉन दिलेला आहे क्लोरीनला, म्हणून मॅग्नेशियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे 2 धन आयन निर्माण होणार आहे. मॅग्नेशियमनं 2 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिलेला आहे, म्हणून 2 धन आयन निर्माण होत असतात. क्लोरीनला मात्र एकच इलेक्ट्रॉन घेतलाय मॅग्नेशियमकडून, म्हणून ह्याच्यावरती एक ऋणचिन्ह तयार होतं आणि ह्या क्लोरीनवरती सुद्धा एक ऋणचिन्ह तयार होणार आहे, म्हणजे एक एकच घेतलाय, हेनं एक घेतलाय म्हणून एक ऋण आयन तयार होतो आणि ह्याच्यावरती सुद्धा एक ऋण आयन तयार होणार आहे. ह्यानं मात्र 2 दिलेला आहे, म्हणून ह्याच्यावरती परत धनायन तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने आपण आयनिक बंधाची 2 उदाहरणं पाहिली. आयनिक बंध नेमकं कसं तयार होतं, म्हणजे काय, आयन्स तयार होऊन दोघांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया होत असते आणि आयनिक बंध तयार होत असतो. पुस्तकामध्ये सुद्धा अजून 2 उदाहरणं दिलेली आहेत, त्याचं तुम्ही रेखाटन करा.